पालघरच्या उमरोळी गावातील 182 एकर जमिनीच्या प्रश्नावरून संघर्ष पेटला आहे. गट क्रमांक 308 मधील उर्वरित जमीन ग्रामपंचायतीच्या नावे सातबाऱ्यावर कायम करावी आणि या जागेवरील सुमारे 125 पक्क्या घरांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी उमरोळी संघर्ष समितीने पालघर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार या जमिनीच्या सातबारा उतार्यावर ग्रामपंचायतीचे नाव कमी करून महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्रामपंचायतीचे नाव पुन्हा सातबाऱ्यावर दाखल करावे आणि घरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघर्ष समितीने दिला आहे. सर, आज आपण तहसील कार्यालयावर आंदोलनाला आलेला आहात. नेमका काय मागण्या आहेत, काय सांगाल? मौजे उमरोळी ग्रामपंचायत उमरोळी गावामध्ये गट क्रमांक 308 ह्या गट क्रमांक 308 मध्ये क्षेत्र 227 एकर हा सातबारा पूर्वी ग्रामपंचायतच्या नावाने होता. काही दिवसापूर्वी 1-2 दिवसामध्येच कोणत्याही म्हणजे ग्रामस्थांना न कळवता, ग्रामपंचायतला न कळवता फेरफार त्यांनी करून सातबारावर शासनाच्या नावाने सातबारा केलेला आहे. त्या जागेमध्ये अनेक लोकांची घरं आहेत, तिथे लोक राहत आहेत आणि अचानक हा सातबारा शासनाने त्यांच्या नावे केल्यामुळे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी एकत्र आले. न्याय मागण्याकरिता ते मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कार्यालयात आले होते. त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्यांच्या मागण्याच्या त्या समजून घेतल्या. आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी बोलवलं, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जो काही सातबारा शासनाने शासनाच्या नावाने केलेला आहे तो सातबारा आम्ही निवेदन दिलेलं आहे की येत्या काही दिवसात तो पूर्वस्थितीत करावा, पुन्हा ग्रामपंचायतच्या नावाने तो सातबारा करावा. जर का त्यांनी हा सातबारा पुन्हा त्यांच्या ग्रामपंचायतच्या नावाने जर केला नाही तर उमरोळी गाव आणि पूर्णतः आजूबाजूचे सर्व गाव आम्ही एकत्र येऊन एक तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये उभं करण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सर, पालघरमध्ये एकत्रित प्रकल्प येत आहेत आणि दुसरीकडे ग्रामपंचायतच्या अखत्यारीतल्या जमिनी विकल्या जातात. पालघर जिल्हा विकायला काढला असं म्हणायचं आहे का आपल्याला? हे बघा, सरकारने पालघर जिल्ह्याला पूर्णतः पोस्टमार्टम करून टाकलेला आहे. पालघर जिल्ह्याचा शासनाने चौथी मुंबई घोषित केलेलं, पण पूर्ण आम्ही पालघर जिल्ह्यातले सर्व ग्रामस्थ त्याच्यामध्ये जात पात धर्म काय विषय नाही, फक्त ग्रामस्थ भूमिपुत्र म्हणून भूमिपुत्र आम्ही या ठिकाणी हे सांगू इच्छितो की हे जे प्रकल्प आहेत हे आम्हाला नको आहेत. परंतु तरीसुद्धा सरकार जबरदस्ती आमच्या भूमिपुत्रांच्या बोकांडी बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावर सुद्धा आम्ही सर्व पालघर जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन, भूमिपुत्र एकत्र येऊन त्याच्यावर आम्ही चर्चा करतोय. पुढची जी काही दिशा असेल ती पूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवतील. किनारपट्टीवरच्या सर्व भागामध्ये प्रकल्प एकावर एक येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व ही जी त्याच्या विरोध आहे तो विरोध थोडा विखुरलेला आहे. तर एकजूट किंवा एक ताकद निर्माण करण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये आपण काय करणार आहात का? ताकद विखुरलेली आहे. प्रश्न तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. ताकद विखरल्यामुळेच काही दिवसापूर्वी पोलिसांना वाढवणच्या ठिकाणचे जे काही आपले ग्रामस्थ जे काही आंदोलन करते होते त्यांना फरफटत जेलमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. ती सुद्धा तो विषय माझ्याकडे आला होता. परंतु एखादा विषय जर पुढे घ्यायचा असेल तर त्याला ठिणगी पडावी लागते आणि ती ठिणगी ही उमरोळी गावापासून पडलेली असं तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणून सुरुवात होईल.